नमस्कार मित्रांनो, या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक असा नंदी आहे जो त्याच्यासोबत कुठलाही नंदी द्या त्या नंदीला घेऊन तो कायम गुलालामध्ये असतो. बाकीचे पैरे सगळे टॉपचे असतात, परंतु एक संघर्ष योद्धा म्हणावं लागेल, कारण की तो एकट्याच्या जीवावरती गाडी नेतो आणि मालकाला गुलाल हा देतोच. आपण बोलतोय या बैलगाडा क्षेत्रामध्ये सगळ्यांचे लाडके जीवन ड्रायव्हर निनाम. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल? आपला सुंदर प्रत्येक मैदानामध्ये गुलालामध्ये असतो आणि एक हाती सामना फिरवतो, पहिला टॉपचा नसतो. काय सांगाल? कसं आहे, आमचं पहिल्यापासून विषय बैल आपण पहिल्यापासून लहान बैलातच पळवला आहे. म्हणजे लय मोठाच पाहिजे असं काय नाही. त्या बैलात पहिल्यापासून लहानपणापासून धमक आहे. म्हणजे लहान होता तेव्हापासून तो सगळ्या मोठ्या बैलात टॉपच्या पळाला आहे आदत असताना. जण आपण आता कसं आहे, आपण लहानपणापासूनच वर्षात गेलोय. हो बरोबर. तुम्ही मोठ्यानं पैसे घ्या पण लहान बैलासनी 100% बैल द्या, तेव्हा ती बैल तुम्हाला उजेडत दिसणार आहे. ती तुम्ही मोठी जर लहान बैलांना बैल देणार नाही तर ती बैल दिसणार आहे ती कधी. बरोबर. ते तुम्ही कसं आहे, मोठ्यांच्याच बरोबर पळती ती. मग आमचं अशी अडचण आहे तशी अडचण आहे, आणि मोठा बैल असला की काय अडचण नसते. म्हणजे कारण प्रत्येकाला द्यायला येते ती. आमचा बैल लहानपणापासून सगळ्या बैलात मोठ्या पळाय, म्हणजे काय सांगायची गरज नाही, सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेला आहे. आणि एक वर्ष आमचा संघर्षाच्या काळात गेला. एक वर्ष अख्खा आमचं, म्हणजे गेल्या वर्षी ती आमची आई आजारी होती, ती हे झाली, त्यामुळे एक 8-9 मैदान आमची एक वर्ष गेल्याचं वर्ष असंच गेलं आमचं. लक्ष पण कमी जास्त झालं. पण आता यंदाच्या वर्षी बैल आपला म्हणजे जरा लक्ष घातलं बैला, ते बैल लगेच सुरुवात केली. बैल बी चांगल्या गाड्या मारू शकतो. तो म्हणजे पहिल्यापासून त्यानं मारल्या त्यानं तो 100% मारल. आणि आमचा बैलाचा पायरा म्हणजे असा टॉपचा कधीच नसतो. 2 नंबरच्या बैलाला आम्ही बैल प्रत्येकाला देतो आणि दिलाय. आणि तुम्ही बी मोठ्याने 100% बैल 2 नंबरच्या बैलवाल्याला बी द्या. तुम्ही 2 रुपये म्हणजे त्यांचं काय असेल ती खर्च भाडं थोडं घ्या, पण बैल 100% लहान 2 नंबरच्या बैलाला द्या. तेव्हा तो बैल मोठ्या बैलाबरोबर तुमच्या दिसणार आहे, तेव्हा तो नंदी उजेडात येणार आहे. अगदी बरोबर बोललेत सगळ्यांचे लाडके जीवन ड्रायव्हर निनाम. तर एक ते तुम्हाला माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, हा सुंदर कुठलंही मैदान असू द्या, जिथं टॉपचं मैदान असतं तिथं सगळे टॉपचे असतात पायऱ्यात. परंतु हा सुंदर जो आहे तो टॉपच्या पायऱ्यात नसतो, परंतु तो गुलालामध्ये असतो. काय सांगाल? काय त्याचं काय असं वैशिष्ट्य आहे? तो नेतोच गाडी फायनल. लहानपणापासून त्याचा इतिहास आहे, किंवा म्हणजे त्याच्या धमक आहे, पळण्याची धमक आहे. आणि बैल बी असा ज्याचा पळतो त्यानंच पळवा, म्हणजे आम्ही म्हणणार नाही. आणि मुद्दाम होऊन खर्च कोणी करू नका. ज्याचा बैल पळत नाही त्यानं मग दुसरा घेऊन तयार करून 100% बैल पळवा. पण हाय ते बैल जर आपली जर बैलाची कुवत जर ज्याला कळत नाही त्यानं बैल पळवू नका. म्हणजे पळत असला तरच बैल 100% पळवा, नाही तर होऊ नका आणि खर्च करू नका आणि बुडू नका. बरोबर आहे. ह्या बैलात कसं आहे, लहानपणापासून त्याला धमक आहे. म्हणजे लहानपणापासून त्यानं गाड्या मोठ्या टॉपच्या मोठ्या मैदानात मारल्या त्या, हे केल्या त्या, त्यामुळे त्याचं आज महाराष्ट्रात नाव झालंय. तो पळतोय म्हणून त्याचं नाव आहे. नसता पळत तर त्याला बी कोणी म्हणजे असं विचारलं नसतं. अगदी व्यवस्थितपणे त्यांनी उत्तर दिलंय की तो पळतोय म्हणून लोक आता सगळ्यांना माहिती आहे, ओळखतोय म्हणून. आणि नक्की ज्याचा बैल पळतो त्याचं नाव होतंच, 100% होतं. ते काय झाकून राहत नाही. ज्याचा पळतोय त्याला माणसं घरी उठवा येतील, ज्याचा पळत नाही त्याला मग असं म्हणजे काय नंदी आहे ती चुकून बाबा कुठं दडून आहे ती बैल सगळ्यांचीच पळती ती. आम्ही म्हणत नाही पळत नाही, पण कमीत कमी कुठेतरी त्या मोठ्या गाडीला जर आपली गाडी घासत असली, काय होत असलं, मधून असलो, कडन असल्यावर 100% तुम्ही उशीर सोडून द्या. पण मधून असली तर गाडी आपली कुठेतरी त्या मोठ्या गाडीला 1-2 नंबरमध्ये उतरत असली तर तुम्ही बैलगाडी म्हणजे पळवा. नाही तर मग तो बैल काहीतरी करून दुसरा तयार करा आणि त्या बैलावर नाद करा, नाही तर उगाच पैसे खर्च करत बसू नका. आपण बघितलं, एक चांगलं उदाहरण देत आहेत ते आपल्या सुंदरने. आता एक मागे मी तुमची मुलाखत बघितली होती, सुंदरने, आपल्या निनामच्या सुंदरने, तुमच्या सुंदरने. आत्ता जे टॉपला पळत आहेत त्यांना अगोदर कोण पैरं देत नव्हतं, तेव्हा उजेडात आणले. बरोबर. सगळ्या बैलांना आपण पैरं दिली. ह्यो आज बावऱ्या पळतोय की नाही, त्या बावऱ्याला पण आपण माळशिरसच्या मैदानात पहिल्यांदा मी बैल दिलाय. कुठला? ह्यो साखरवाडीचा बावऱ्या. झऱ्याचा पाकऱ्या पळतोय त्याला पण मी पहिल्यांदा बैल दिला. तुम्हाला सांगतो, आपला ह्याचा बैल काय त्यो चिक्या, कारोंडेकरांचा चिक्या, त्यांना बी मी पहिल्यांदा. म्हणजे ही बैल पळती ती म्हणूनच मी बैल दिलीत. पण दिसली कधी आम्ही दिली तेव्हा दिसली ती. मग ही सगळी द्यायला लागली त्यांना बैल. आधी सुरुवातीला आम्ही बैल त्यांना दिली. तशी तुम्ही बी मोठ्या माणसाने लहान बैल ज्याचा पळतोय त्याला बैल द्या, तेव्हा ती दुसरी बैल दिसणार आहेत. आमच्या बैलाला उद्या 1 नंबरचा बैल घाला, बघू काय 1 नंबर करत नाही. बरोबर आहे. नाही केला तर मी नाद बैलगाडी क्षेत्र बंद करून टाकतो.
म्हणजे पळवतच नाही बैल. पण आम्हाला कसं आहे, एखाद्यानं मागितलं, आता परवाच आमच्या बैलानं 2 नंबर केला होता, पण तो पोरगा म्हणजे ती पोरं सासपडची आपल्याबरोबर दररोज असते ती, आपला बैल न्यायला असते ती, आपल्याबरोबर प्रत्येक कार्यक्रमात कार्यात असते ती. त्यांना आपण शब्द दिला होता, बाबा परवा दिवशीत आपला तिथं बैल पळून तुम्हाला बैल, म्हणजे 8 दिवस ठरलं होतं. आपल्या बैलानं वाटरला 2 नंबर केला, कालचाच दिवस मध्ये होता, तरी पण आज बैल त्याला आम्हाला फसवायला असतं, थांब जरा 4 दिवसानं बघू, 8 दिवसानं बघू. पण तसं फसवा पशवी करून नाही जमत ना. परत मग त्या पोरांच्या मनात रागरोज राहतो, आपला पळला, आपण बी लहानपणापासूनच वर गेलो की का डायरेक्ट आमचा बी वर गेलाय. बरोबर आहे. लहानपणापासूनच सुंदरने तुमचं नाव या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर ज्या 13 देशामध्ये बैलगाडा शर्यत बघितली जाते त्या ठिकाणी जीवन ड्रायव्हरनी आमचं नाव जे आहे ते सुंदरने केलेलं आहे. आणि नक्कीच आता सुंदर आपल्याला आगामी कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल? आता 14 तारखेला दिसेल, नागठांचं मैदान आहे यात्रेचं, 14 तारखेला, आणि परत औंधला दिसेल. 14 तारखेला महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे ना? हो, महाराष्ट्र केसरी नागठांचं आमच्या भागातलं मैदान आहे. 14 तारखेला तिथं आता बैल तुम्हाला दिसेल. बघा, या सुंदरने खूप मोठा इतिहास करून ठेवला आहे आणि यांचा त्याच्या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रात त्यांनी केले. तुम्ही तुमचा वेळ दिला अमूल्य, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद ड्रायव्हर. धन्यवाद.